नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आगामी होणाऱ्या तलाठी भरतीच्या अनुषंगाने किंवा इतर सर्व सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी मित्रांनो साहित्य व साहित्यिक हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आज आपण काही प्रश्नांचा सराव या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। शेवटच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे कमेंट बॉक्स मध्ये, त्यामुळे शेवटचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। अतिशय सोपा प्रश्न आहे, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? श्रीमती दुर्गा भागवत, श्री वि.वा. शिरवाडकर, मंगेश पाडगावकर की यापैकी नाही? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 श्री वि.वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर। विद्यार्थी मित्रांनो यांना कुसुमाग्रज नावाने सुद्धा ओळखले जाते आणि यांचा जो काही जन्मदिवस आहे 27 फेब्रुवारी हा आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून सुद्धा साजरा करत असतो। अतिशय सोपा प्रश्न होता। बघा दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया। ग्रामगीता कोणी लिहिली? संत गाडगे महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज की संत तुकडोजी महाराज? ग्रामगीता कोणी लिहिली? बघा संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली आहे। हा पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। बघा पुढे त्यानंतर कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाणारे कवी कोण? कृष्णाजी केशव दामले, राम गणेश गडकरी, वि.वा. शिरवाडकर आणि प्रल्हाद केशव आत्रे। आता या प्रश्नाचं उत्तर आपण पहिल्या प्रश्नातच बघितलेलं आहे। कुसुमाग्रज कोणाला म्हणतात? श्री विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज नावाने सुद्धा ओळखले जाते। त्याच्यानंतर चौथा महत्त्वाचा प्रश्न बघा, अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली? संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज की संत नामदेव महाराज? बघा अमृतानुभव या ग्रंथाची जी काही रचना आहे ही पर्याय क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर महाराज यांनी केलेली आहे। आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे। बघा डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच कोण? संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, संत केशवानंद महाराज की यापैकी नाही? आता याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे। अतिशय या महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज आपण सुरू केलेली आहे। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रांना लगेच शेअर करा। धन्यवाद।